हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अनिरुद्ध अकॅडमी. सो स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत की उद्या सायन्स वनचा पेपर आहे आणि सायन्स वनच्या पेपरमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते येतात. जसं आपलं सायन्स वनचा पेपर असतो त्या पद्धतीनेच इथे क्वेश्चन्स मी तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे जसं बोर्डाचा पेपर आहे तसंच सेम. चूज द करेक्ट ऑप्शन्स इन मल्टिपल चॉईस आन्सर 1 मार्क्सचं येतं. ह्याच्यामध्ये भरपूर क्वेश्चन्स असे दिलेले आहेत. हळूहळू स्क्रोल करतो तुम्ही. ह्याची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर मी तुम्हाला एक लिंक शेअर करेन, त्याच्यावरून तुम्ही ते डाउनलोड करून घ्या आणि तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. ठीक आहे. तर ह्यातले काही सिलेक्टेड क्वेश्चन्स आहेत. पहिले जे 1 मार्कचे आहेत त्याच्यामध्ये मी काय तुम्हाला सर्वचे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही ह्याच्यातून जर अभ्यास केला तर तुमच्यासाठी खूप सोपा आणि इझी जाणार आहे. तर पहा, आता हा 1B मध्ये फाइंड द कोरिलेशन्स, ह्याचे पण काही क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत. हेही तुम्ही करू शकता. 44 क्वेश्चन्स आहे. क्वेश्चन नंबर 2B सेकंडमध्ये फाइंड ऑड वन आउट, ह्याचेही काही क्वेश्चन्स आहेत. पूर्ण लेसनमधले क्वेश्चन्स आहेत हे सर्व. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स आहे. त्याच्यामध्ये इन वन सेंटेन्सचे आहेत. हे सिलेक्टेड काही क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला इथे ऑरेंज कलरचे डॉट दिसतात आहेत, ते सिलेक्टेड क्वेश्चन्स आहेत. ते तुम्हाला 1 मार्क्सला येऊ शकतात पेपरला आणि खूप वेळा रिपीटेड झालेले आहेत असेच क्वेश्चन्स आहेत आणि मोस्टली ते IMP क्वेश्चन्स आपण म्हणू शकतो त्यांना. जे डॉटेड आहेत ते सर्व क्वेश्चन्स तुम्हाला उद्या पेपरला हमखास येऊ शकतात. नेक्स्ट आहे 1B फोर्थ मॅच द कॉलम्स. याच्यामध्ये काय मी सिलेक्टेड नाही दिलेले, पण सर्व पूर्ण लेसनमध्ये जेवढे आहेत ते सर्व तुम्हाला इथे दिलेले आहेत. आणि हे जे क्वेश्चन बँक आहे ही बोर्डाने आपल्याला सजेस्ट केलेली असते, तीच क्वेश्चन बँक मी तुम्हाला देतो आहे. तुम्ही पॉज करून तुम्ही व्यवस्थित नंतर पाहू शकता. पहा, त्याच्यानंतर 1B मधला 5 नंबरचा आहे कम्प्लीट द इनकम्प्लीट सेंटेन्स. त्यानंतर आहे 6 राईट द नेम, हा पण आहे. हे सगळे 1 मार्क्सचे येतात, त्याच्यामुळे हे काही सिलेक्ट केलेले नाही येतं. राईट ऑर रॉंग, तुम्ही जर एवढा अभ्यास केला ना हमखास तुम्हाला 40 आउट ऑफ 40 मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. आणि ते कसे मिळवायचे त्याचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते पण दिले. पहा, राईट अँड एक्सप्लेनेशन, याच्यामधले काही सिलेक्टेड तुम्हाला दिलेले ते जे डॉट दिसतात ते सिलेक्टेड आहेत, तुम्ही करू शकता. मॅग्निफिकेशन, प्रिन्सिपल ऑफ फोकस, फोकल लेंथ, प्रिन्सिपल ॲक्सिस, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, आयडेंटिफाय हू आय एम. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे ते 2 मार्क्सचा आहे. क्वेश्चन नंबर 2 तर सायंटिफिक रिझन्स आहेत. पर्टिक्युलर एक सिलेक्टेड सायंटिफिक रिझन मी इथे डॉटेडने दाखवलेत. ते तुम्ही काय करायचे, ते सिलेक्टेड सायंटिफिक रिझन तुम्ही घरी एकदा रिव्हिजन करायची आहे. तुमची रिव्हिजन झालीच असेल आतापर्यंत. थोडासा लेट झाला आहे हा व्हिडिओ टाकायला, परंतु हे जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्ही नक्की एकदा रिवाईज करा. अजून तुमच्याकडे टाईम आहे. व्हिडिओ येईपर्यंत कदाचित संध्याकाळ होईल, पण तुमच्याकडे तेवढा टाईम आहे, तुम्ही रिवाईज करू शकता. ते सिलेक्टेड क्वेश्चन्स आहेत. डिस्टिंग्विश डायरेक्ट